हे गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप यू गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. तर मग मित्रांनो, कसा वाटला पार्ट 1? आय होप तुम्हाला आवडलाच असेल आणि तुम्ही सुद्धा हा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर केला असेल हा तो व्हिडिओ. आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल, पार्ट 1 बघितला नसेल तर नक्की पहिले पार्ट 1 जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला एक लिंक मिळेल ब्लॉगशी. तर हा आम्ही आता पार्ट 2 चालू करूया. तर मग जास्त वेळ घेत नाही आणि जास्त काय बोलत नाही मी. तर मग लगेच आपण जाऊया पार्ट 2 कडे. म्हणजेच आपला डे 3 कोकणातला. सुप्रभात मित्रांनो. तर काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 3-3:30ला काहीतरी झोपलो. आम्ही मस्त गाण्यांच्या भेंड्या खेळत होतो. आणि आता मेन सीन, माझा मित्र आणि म्हणजे सिद्धांत आणि विरू निघाला आहे. आता ऑन द वे आहे. ते इथे सगळ्यांना सांगितलं की ते लोक लेट येणार आहेत. फक्त 2-3 लोकांना कळालं की तो येतो आहे. तर त्या लोकांना मी सांगितलं की तुम्ही बाकी कोणाला काही सांगू नका. तर आता मी मार्केटला चाललो आहे कुडाळला. तर मग येतं त्या ऑन द वे मोस्टली त्यांना पिक करेल बस त्याच टाईममध्ये आली तर. तर मग बघू पुढे कसं काय. तर बघू आता सरप्राईज कसं वाटतं आहे. आणि कालचा जर ब्लॉग म्हणजे कालचा पार्ट तुम्ही जो बघितला असेल, म्हणजे कोकणातलं आपलं भजन, परत कोकणातली वाडीमध्ये जी पूजा वगैरे कशी होतं, आणि तुम्हाला ते आवडलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. किंवा तुम्हीसुद्धा कोकणातले असाल आणि तुमच्याकडे कसे कसे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असे पूजा वगैरे होतात, पण मला ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला आवडेल वाचायला कमेंट्स तुमचे. आणि मलासुद्धा समजेल की कोकणामध्ये प्रत्येक जागी कशा कशा प्रकारे पूजा केली जातात किंवा कशा कशा प्रकारे कार्यक्रम केले जातात. तर मग आता मी निघतो आहे 10-15 मिनटं. सकाळचे काहीतरी झालेत 10 वाजलेत. आम्ही आता थोडा 15 मिनटात निघेल कुडाळला. तर आता बघू. हां आलो. सो गाईज मी आता कुडाळला हायवेच्या इकडे येऊन थांबलो आहे. मला जस्ट सिद्धांतचा फोन आलेला की तो आता त्यांनी कसाल क्रॉस केला आहे. मी त्याला सांगितलं होतं की कसाल क्रॉस करशील तेव्हा मला फोन किंवा मेसेज टाक, तसा मी येईल तुला पिक करायला. तो आता मी नेहमीचा आमचा एक स्पॉट आहे की बस जिथे थांबतात तिकडे मी येऊन जस्ट थांबलो आहे. मला तो आता लगेच 10 मिनिटात येईलच. तर मी आता बाहेर त्यासाठी थांबतो. मी खूप एक्सायटेड आहे, कारण का फायनल. आणि जे माझा मित्र आहे विरू, त्याला कधीपासून बोलत होते की चल एकदा गावी. तर तो फायनली तो सुद्धा येतो. तर मी अजून एक्सायटेड आणि बाकीच्यांना सरप्राईज आहे. तर बघू आता घरी गेल्यावर काय लोक कसे रिॲक्ट करतायत वगैरे. तर लेट्स. A few moments later. अरे तुला फोन लावतोय, नेटवर्क कव्हर क्षेत्राच्या बाहेर येते. भाई आलाच, शेवटी आलाच गावी. घेतला ना सगळे बॅग. बापरे, अरे अरे बापरे, सकाळ झाली. 2 hours later. तुमचं इथे पहिले. अच्छा, डायरेक्ट असं आहे का? हे काय? तिघांनी 3 वाटून घ्या जिथे माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. हा हे बघ, हे बघ. लगेच मी आली. नेक्स्ट त्याच्यावर काय लिहिलंय? विष्णुप्रिया. विष्णुप्रिया. विष्णुप्रिया म्हणजे मंदिर. लकड़ी की काटी. किती इझी आहे बाई. तुझे दुसरी.
दुसरी भेटली पण लकड़ीची काठी भेटली पण. नंबर लिहिलाय का? नाही म्हणजे ही ती चीट नाही आहे. पहिल्या शीट मध्ये काय आहे? 1 नंबर. अरे विष्णू म्हणजे हे बघ, हे विष्णूच आहे ना. माहिती नाही मला. विष्णू प्रिया. सो गाइस ट्रेजर हंट गेम आता आमचा संपलेला आहे आणि फायनली आम्ही जिंकलो आहोत. इझी होते रे क्लूज. काय बोलतो? यांनी खूप इझी दिलेले भाई आपल्याला. आम्ही जिंकलो. तर मग मित्रांनो आता वाजले होते संध्याकाळचे 5:30. आम्ही निघालो होतो अंगणेवाडीला, म्हणजेच आपल्या आई भराडीच्या देवीला पाया पडायला. विरूला वगैरे बघायची होती. बाकीच्या लोकांनी लास्ट टाईम अंगणेवाडीच्या जत्रेला आम्ही गेलो तेव्हा आम्ही दर्शन केलं होतं. तर आम्ही सगळे बोललो की आता टाईम आहे तर मग चला अंगणेवाडीच्या देवीला म्हणजेच भराडी देवीला जाऊन येऊया. तर हे आहे आपलं आई भराडी देवीचं मंदिर. आतमध्ये फोटो काढायला वगैरे अलाउड नाही आहे. तर मग ते रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हीसुद्धा इथे आले तर ते फॉलो करा. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या समोर जे हॉटेल आहे तिथे हे काका मस्त गरमागरम कांदा भजी काढत होते. आणि कोकणात आलो आणि गरमागरम अशी कांदा भजी खाल्ली ना असं होऊच नाही शकत. त्यानंतर मी निघालो माझ्या घरी परत धामापुरात. तर मग चौक्यात हे असे दुधाचे पेप्सी मिळतात जे मला भरपूर आवडतात आणि मी कधी पण कोकणात गेलो की हे पेप्सी पितोच. तर मग तुम्हीसुद्धा कधी चौकात असाल आणि तुम्हाला सुद्धा असे पेप्सी तर नक्की या काकांकडनं घेऊ शकता तुम्ही. मग आम्ही घरी आलो, मग थोडं पत्ते वगैरे खेळत होते घरी, मस्त मजा आली. संमिता अजून होतं का? कसं काय ओळखलं पण? The next day. तर सुप्रभात मित्रांनो, आजचा होता दिवस 4 म्हणजेच आपला डे 4. तर आता आम्ही सकाळी सकाळी भगवती मंदिराचे जे तलाव आहे तिथे थोडं पोहायला आलेलो. आणि कोकणात आलो की कुठल्याही गावी गेलो की पोहण्याची मजा ही वेगळीच असते. हाय गुड मॉर्निंग. हा आलो थांब. हाय गुड मॉर्निंग. झोप लागली का पृथ्वी तुला? अरे एकदम. सो गाईज आता आम्ही इकडे पोचलो आहे सुनामी आयलंडला. गाडी इथं आता जस्ट पार्क केली. आता आम्ही इथे इथे आम्हाला जायचं असेल सुनामी आयलंडसाठी तर इथून तुला बोट घेऊन जावी लागते. तर आम्ही त्याच्यासाठी आता तिकीट बुक करायला चाललो आहे. ह्या लोकांनी केली असेल ना बुकिंग तिथे? सो आता आम्ही गाडी पार्क करायला आलेलो इकडे आणि आता चाललो आहे तिकडे तिकीट काढायला. काहीतरी 700-800 रुपये आहेत. त्यात तुम्हाला ते इथे ज्यावर्षी जो 2-4-5 पॉईंट्स पण दाखवतात, लाईक चिवला बीचचा पॉईंट आणि हे वगैरे. सो या मी तुम्हाला तर इथे जेव्हा बोट राईड चालू करेल तर तुम्हाला ते दाखवेलच. तर मित्रांनो आता हे जे सगळे बोटी असतात ते तुम्हाला घेऊन जातात सुनामी आयलंडला. आणि हे आहे आपलं देवबाग संगम. तुम्हाला हे जे डोंगर वगैरे दिसते ती साईड थोडी वेंगुर्ला आहे, म्हणजे बोगवे बीच, चिवला, निवती बीच वगैरे. आणि हे आपलं संगम हे बघा किती पीस सुकून काय भारी वाटतंय ना मित्रांनो. तुम्हाला कसं वाटतंय मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता मी वॉटर स्पोर्ट्स इथे आम्ही करणार आहोत. जर तुम्ही इथे येत असाल तर लक्षात ठेवा की इथे कॅशच चालते, जीपे चालत नाही. सो पहिले आम्ही केली बनाना राईड, जे आपल्याला ते घेऊन जातात पुढे एक राऊंड मारून आणतात आणि मग येताना जेव्हा रिटर्न येत असतो आपण तेव्हा ते पूर्ण आपल्याला पाण्याला फेकून देतात. खूप भारी मजा येते. तुम्ही इथे आला तर नक्की हे ट्राय करा. सो नेक्स्ट मी ट्राय केली बंपर राईड. ही मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली. ह्यातसुद्धा खूप मजा येते. म्हणजे ज्या स्पीडनी ते आपल्याला घेऊन जातात ना, आपण जे थोडेफार हवेत वगैरे उडतो ना, खूप मजा येते. आणि हां मी सांगतो की हे सेफ आहे. त्यानंतर मग नेक्स्ट आम्ही ट्राय केलं पॅरासेलिंग, जे माझा इथे सुनामी आयलंडला आलो की माझं हे फेवरेट आहे. कारण का ह्यात जी मजा येते ना, माझ्या बोटला ते दोरी लावून
मग आपल्याला पूर्ण हवेत घेऊन जातं आणि वरतून जे बीच समुद्र पूर्ण एंडलेस जो दिसतो. जर तुम्ही इथे येत असाल ना, स्पेशली मी सांगतो की तुम्ही सनसेटच्या टाईमला या, कारण का आपल्या समोर आणि खाली समुद्र आणि समोर सनसेट जो व्ह्यू दिसतो ना, आहा कमाल. सो गाईज आज आमचा पूर्ण ट्रिपचा लास्ट डे आहे, म्हणजे उद्या सगळे जातील, मी अजून 2 दिवस जरा राहणार आहे. सो गाईज तर आता आमचा आजचा प्लॅन आहे की आम्ही आता इकडे माझ्या इथून घराजवळ खवणे म्हणून बीच आहे, तो आम्ही खवण्याला चाललो आहे. खवण्याला स्पेशली आम्ही का चाललो आहे, खवण्याला तिकडे कायकिंगसाठी ते फेमस आहे. सो आम्ही तिकडे ते मस्त कायकिंग, ते प्रॉपर मॅनग्रोव्ज वगैरे सगळं तिकडून एक अशी त्यांची एक राईड असते खवणे कायक्स म्हणून. मला इन्स्टा रीलमधूनच कळालं होतं. सो मी आता ते बघूनच तिकडे चाललो आहे आणि तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओज तिकडचे दाखवेलच मी ते कसं आहे, आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर मग मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत निवती बीचला, म्हणजेच खवणे कायाकिंग करायला. सो गाईज आम्ही आता इकडे खवणेच्या इथे पोचलो आहे. तुम्ही इथे मागे हा बघू शकतात खवणे बीच, इतका मस्त आहे. मी प्रेमात पडलो ह्या बीचच्या. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे, आणि हे फक्त तुम्हाला असं कोकणातच मिळू शकतं. म्हणूनच लोक बोलतात कोकण दी हेवन ऑन अर्थ. कुठे आहे रोहन? खाली जाऊन रोहन परब म्हणून सांगा, राईट साईडला जाऊन रोहन परब म्हणून सांगा. ठीक आहे, चालेल चालेल, सांगतो मी त्याला. तसा फोन केलेला निघायच्या आधी. तर हे आहे खवणे कायाकिंग्स निवतीच्या इथे. तर मित्रांनो, हे बघा किती भारी वाटतंय. मी खूप एक्सायटेड आहे इथे कायाकिंग करायला. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा इथे खवणे कायक्सला यायचं असेल तर रोहन परब ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. इथे तुम्हाला त्याचा इंस्टाग्राम ID आणि फोन नंबर दिलेला आहे. सो गाईज आता मी आणि मालवी सगळे आम्ही लोक आता रेडी झालो आहोत कायाकिंगसाठी. आणि तिकडे तुम्ही बघू शकता सगळं बॅकवॉटर्स वगैरे, आणि इथे त्यांना स्विमिंग येत असेल तरी असं काही प्रॉब्लेम नाही. इथे फक्त 4 फीट पाणी आहे पूर्ण सगळं. सो तुम्हाला स्विमिंग येत असेल तुम्ही घाबरलं नाही तरी झालं, फक्त लाईफ जॅकेट घाला बस. वैदेही, सन्मिता, थांबव, सिद्धांत थांबव, मृदुल, विरू इथे बघा, सिद्धू चले आता पुढे जाऊ. चल ते मॅनग्रोव्ह केव्ह मध्ये जाऊ. चल सिद्धू, इथे बघ शर्मिता, मग हात हे कर. मित्रांनो, तुम्ही जर खवणे कायकिंग्सला यायचं असेल तर मेक शुअर करा की सनसेटच्या टाईमला आहे, कारण का मी सुद्धा सनसेटच्या टाईमला गेलेलो आणि मला जो सनसेट दिसला, आहा कमाल होता. मी फोटो शेअर करतो तुम्हाला पुढे. सो गाईज आता आम्ही खवणे बीचवरनं आता इथे हॉटेल मराठीचे त्याच्या जेवायला आलो. आम्ही नेहमी इकडे मी आलो की येतोच. लास्ट टाइम पण आम्ही अंगणेवाडीला आलो तेव्हा मी, सिद्धांत आणि संगीता ही होती. आता यावेळेस आमचे मित्र आलेत फर्स्ट टाइम, तर त्यांना घेऊन आलोय. अजून होता लास्ट टाइम तेजस पण तो सध्या गेलाय. लास्ट टाइम त्याची बायको नव्हती, या टाइम त्याची बायको. आता आमचं जेवण झालेलं. आम्ही आता आईस्क्रीम खात खात तिथेच माझ्या बाजूच्या वाडी गावडेवाडी म्हणून तिथे आता दशावतार नाटक चालू आहे. तर माझ्या मित्रा लोकांना सगळ्यांना पहिल्यांदा दशावतार नाटक दाखवायचं होतं मला कधीपासून. अंगणेवाडीला आलो तेव्हा ह्यांना दाखवायला नाही मिळालं. स्वतः चालू होतं, मी आता ते दाखवायला चाललो.
आज इथं उद्या तिथं भटकंती करता आणि मार्गाला मार्गक्रमण करत करत तुम्ही चाला. एक काम करा, तिथं जरा इथं या. हो, आम्हाला तिथं इथं यायचंय. या, लवकर या. या, या, इथे. हातात असलेलं वेगळं सुंदर आहे. जाऊ पण हे एकच आहे. बघायला. मग अच्छा दाखवा आणखी. तर मग मित्रांनो, कसा वाटला हा पार्ट 2? मला वाटतं नक्की तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल. माझ्यासाठी खूप काय काय नवीन गोष्टी होती या व्लॉगमध्ये. अवने कायाक्स ते तर कमाल होतं, कमाल म्हणजे मी काय बोलू. आणि जर तुम्ही तिकडे जात असाल ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये रोहन परबचा नंबर तुम्हाला मेन्शन करून देतो. आणि जर तुम्हाला काय अजून इन डिटेल पाहिजे असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही डायरेक्ट DM करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि तुम्ही जर खवणे कायाक्सला जात असाल ना, मेक शुअर करा की सनसेटच्या टायमिंगच्या जवळ जाल. कारण का कायाकिंग नंतर जो निवती बीचचा जो व्ह्यू दिसतो आणि सनसेटमध्ये जे शेड्स दिसतात म्हणजे ते कमाल बहार होतं. तुम्ही फोटो बघितलेच असाल, तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटलं असेल. तर येस, हा होता माझा कोकण सिरीजचा पार्ट 2 आणि हा व्लॉग इथे संपतोय. आता नवीन व्लॉग्स अजून खूप काय काय वेगळे येतील. फूड ब्लॉग्स वगैरे येतील आपल्या मुंबईमधले वगैरे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मनापासून प्लीज सबस्क्राईब करा. मला सुद्धा एक मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यासाठी खूप प्रयत्न करतो की चांगले चांगले व्हिडिओ बनवेल. आणि मी असे अजून खूप काय काय चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. आणि जर तुम्हाला कुठले रिकमेंडेशन करत असेल की ही सुद्धा जागा तू कवर कर, तर मला नक्कीच आवडेल. तर मला तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामवर DM केलं तरी चालेल. माझी इंस्टाग्राम ID PR888THMESH डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. आणि इकडे सुद्धा आता कुठेतरी पिन आउट येईल ती. तर प्लीज मला DM करा. मला असे नवीन नवीन जागा एक्सप्लोर करायला खूप आवडतात. तर मला आवडेल तुम्ही सुद्धा शेअर केलेल्या गोष्टी. आणि मी तुम्हाला सुद्धा टॅग करेल इंस्टाग्रामला की ह्या पर्सननी मला ही जागा सजेस्ट केलेली. सो येस, तर भेटूया माझ्या अशाच एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. आणि हा व्लॉग नक्की शेअर करा, भरपूर शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.